हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. या व्लॉगमध्ये आपण कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे हे तुम्हाला पुढे कळेल. आता वाजलेत 7:15. आपण निघतोय बारामतीवरून जायला बावधनला. विनीत येतोय. विनीतला पिक करून आपण निघणार आहे आता डायरेक्ट बावधनला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्याला काशीनाथाचे चांगलं. आपण फलटणवरून बावधनला निघालो होतो, पण फलटणला गेले होते. रस्त्यामध्ये अचानक गाडी पंक्चर झाली. ते पंक्चर काढायला थांबलो. सो आत्ता आपण आलोय सोनेश्वरीला. सोनेश्वरीपासून बावधन हे 8 किलोमीटर वरती आहे. सो आता हे नदीत जर तुम्ही बघितलं तर इथं जे मंदिरातले देव आहेत ते घेऊन येतात, त्यांचं स्नान होतं आणि इथून मग ते जो बगाडा असतो त्याला बगाडला बांधून पुढे 7-8 किलोमीटर बावधनला नेतात. बघू आता पुढं अजून काय काय बघायला भेटतंय. महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. बावधन गावची यात्रा ही दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते. होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड्याकडून हे ठरवलं जातं. बावधनच्या बगाड्या हा ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो. बगडाच्या आधी 2 ते 4 दिवस आधी हा होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या आधी हे हळदीचा कार्यक्रम केला जातो. आम्ही तिथे पोहोचल्यावरती बैलजोड्या बगडाला बांधायची चालली होती. त्यातच 2-3 बैल सुटल्यामुळं अचानक धांदल उडाली. फायनली एका ठिकाणी पोहे भेटलेत. पोहे भेटलेत आणि केळी. तर पोहे आणि केळी खाऊन आम्ही परत चालू करणार. अर्ध्या तासात चालू होईल बगाडा यात्रा. तोपर्यंत ब्रेकफास्ट. या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण खिल्लार बैलाशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकदीचा नाही. बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एकतरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे बगाड आहे. बगाडाला एकूण 12 बैल म्हणजे 6 खिल्लार दष्टपुष्ट बैलजोड्या जुंपलेल्या असतात. बगाडाजवळ सर्वात पहिली बैलजोडी जी जुंपलेली असते त्यांना दुर्बीची बैल म्हणतात. आणि दुर्बीला जुंपला जाणारा बैल हा उंच, धिप्पाड आणि मोठ्या ताकदीचा बैल लागतात. प्रत्येक बैलांमध्ये हत्तीचे बळ असते. बगाड म्हणजे नक्की काय हे आपण काही गावकऱ्यांकडून समजून घेतले. नमस्कार. सांगू शकता का ही प्रथा कधीपासून आहे बावधन बगाडाची? सांगू शकतो. पूर्वींपारची ही प्रथा आहे. महाराष्ट्रभर संपूर्ण गाजलेली आहे. पारंपरिक यात्रा आहे. त्या यात्रेला सर्व मोठी बैल विकत आणतात. लांब लांबवरून आणतात. कर्नाटक कुठं काय लांबवरून बैल आणतात. आणि आपली पारंपरिक यात्रा असल्यामुळे ना संपूर्ण महाराष्ट्रातली माणसं बघण्यासाठी येतात खास. बैल सुद्धा चांगल्या पद्धतीचे आणतात. बैलांना 2 महिने अगोदरच रतीब घेऊन तयार करतात आणि या रथाला झुकतात. आणि पारंपरिक प्रमाणे आम्ही आपल्या इथून सोनेश्वरवरून बावधनपर्यंत मंदिरापर्यंत येतो. सोमेश्वरलाच का आणतात बरं? पारंपरिक किती पूर्वीच आहे ही प्रथा. इथं त्यांच्या गळ्यात बगाड आहे इथे सोनेश्वरला. मग तिथं इथनं नेतात म्हणून बगाड. बगाड म्हणजे काय नक्की? बगाड म्हणजे आता ते नाताचे यात्राच म्हणून असते एक, त्या स्वरूपाचंच बगाड आहे. अच्छा. हा. नक्की सुरुवात कधीपासून होते बगाड? पूर्वींपारची सकाळ माय पौर्णिमेपासून कळक तोडण्यापासून होती. महाशिवरात्रापासून? नाही माय पौर्णिमे महापौर्णिमा. मागच्या पौर्णिमेपासून ती कळक तोडण्यापासून चालू होती यात्रा. ते रंगपंचमी पर्यंत चालू असते. काल रात्री काय असतं बरं? छबिना होता रात्री छबिना झाला. आज यात्रा, उद्या तमाशा बिमाशा ही असतं. देवाला कौल कसा लावतात त्याबद्दल काय सांगतो? होळी दिवशी कौल लावतात. 5 गहू एका माणसाला चिकटावतात. नवस असतो. हा. त्या एका नवसाला 5 गहू चिकटावतात. आणि ज्याचा गहू पडेल त्याच्यावरती बगाड आलं म्हणून समजायचं. अच्छा. एकूण किती लोक बसतात नवसाला? साधारण तरी 61 लोक अंदा होते. हा काय? बैलांनीच का बरं झोपतात बगाड? काय सांगतो? बैलाचीच परंपरा आहे ही. बर. पारंपरिक बगाड आहे. अच्छा अच्छा. त्यामुळं किती असतात बैल एकत्र? साधारण एका वेळेस 12 बैल झुकतात. बर बर. आणि एकंदरीत पूर्ण किती बैल आहेत? पूर्ण 800-900 बैल आहे. 1000 एक बैल 1000 जाईल. आता इथून मंदिरात गेल्यानंतर काय असतं? इथून गेली ना की बगाड्या असतील सोडायचा, देवळात न्यायचा, पाया पडायचं.
ते लिंबाचा पानं प्रसाद म्हणून वाटायचा. मग बगाड्या घरी जातो. परत मग बकरी कापायला सुरुवात होती. बगाड्याचं पहिल्यांदा बकरी असते. असं असतं का? हा, यात्रा म्हणून परत असतं ती. बकरी कापायचं, दुसऱ्या दिवशी जेवण बिवून लोकांना घालायची, पै पाहुण्यांना. पूर्वीपासून चालू झालं ही पूर्वीपासून परंपरा. चालू. तुम्हाला कसं वाटतं आता, म्हणजे ते परंपरेत तुम्ही आता सहभागी, म्हणजे आमच्या एवढ्या असल्यापासून आता तुम्ही हो. एक वयस्कर म्हणून, गावातले जुने जाणकार म्हणून आहात. तुम्हाला ह्या परंपरेत आता तुम्ही तेव्हापासून एकत्र आहे, याच्याबद्दल काय आमच्यात सांगता येईल? कसे माय पौर्णिमेपासून कळत तोडण्यापासून लहान मुलापासून यात्रा सुरू झाली. ते प्रत्येक माणसाला कौतुक असं वाटतं यात्रेचं. अच्छा, हा, तुम्ही बगाड्याची म्हणजे हे कसं करता? म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या आपण वर्षभर वाट बघतो, तसं हो. तुमचं गाव पूर्ण वर्षभर वाट वाट बघतो. बघतो. यात्रा आता येईल मग येईल असे वाटच बघतो माणसं. पै पाहुणी पण म्हणतात भाऊजांची यात्रा आली जवळ, जायचं यात्रेला असं म्हणतात. यावेळेस बगाड लवकर आले नाही, नेहमीप्रमाणे त्या टायमिंग वरच. रंगपंचमीच्या दिवशी. हा, त्याच टायमिंगला असतं. आणि किती वाजेपर्यंत बगाड मंदिरात जातात? साधारण तरी 6-7 वाजेपर्यंत जाते 6-7 वाजेपर्यंत. मंदिरामध्ये. ज्या वेळेस कोरोना आलेला, म्हणजे कोविड काळ होता, त्यावेळेस पण बगाड सक्सेसफुली झालेलं आहे. झालं. बगाड्याची यात्रा निघालेली, झालं. अजिबात खंड वगैरे पडला नव्हता. नाही अजिबात. त्याबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? त्याबद्दल प्रशासकानं बराचसाच ताबा ठेवला होता. तरी सुद्धा प्रशासकाला काही न कळता बगाड ही निघालेच. मी ऐकलंय की बगाड पूर्ण तयार पण झालं, तयार? ते पण सणाला दिसलं नव्हतं. प्रशासनाला कळलं सुद्धा नाही, तयार झालेलं, इथं आलेलं, इथून गेलेलं हे सुद्धा प्रशासनाला कळलं नाही. कळलं ह्या रोडवर गाड्या लागल्यानंतर आहे ना, मग प्रशासकाला कळलं की प्रशासकापर्यंत चाट पडली, त्यामुळे काही एक बोलू शकलं नाही. अच्छा, मंदिरापर्यंत काही एक बोलली नाही. म्हणजे दाखवता नाथांच्या एका प्रकारे आशीर्वादामुळे ती झालं. नाथांच्याच कृपेमुळे निघाले. तुमच्या गावावरती नाथांची कृपा पहिल्यापासून, पहिल्यापासून. आणि त्याचे तुम्ही भागीदारी आहात. हो, मागे झालं. अतिशय आनंद. काही अडचण आली नाही त्या काळात सुद्धा, काहीच अडचण आली नाही. अजिबात नाही. महाराष्ट्रभर सगळ्या यात्रा बंद होते, पण आमची नाही बंद पडली. हा. आमची ही निघालीच जसं बगाड चालू झालंय तसं एकदा पण खंड एकदा नाही. सुद्धा नाही. सातत्याने, हो, 350 वर्ष शिवकाळापासून भरपूर. आम्हाला काही त्याची माहिती बी नाही इतक्या दिवसापर्यंत. तुम्ही ते आमच्या परंपरा, वडिलांना सुद्धा काही माहित नाही, पहिल्यापासून निघते. खूप जुनी रूढी परंपरा. हो, फार परंपराचे लोक. कशी आणि आता आमचा झालेला आहे ड्रोन रेडी. आमच्या ड्रोन सोबतच आहे रोहित भाऊचा आवाटा. त्यांचा आवाटा खूप मोठा आहे. सत्यम भाऊ आता ड्रोन चालू करतात आहेत. सत्यम भाऊचा ड्रोन आता उडलेला आहे. ड्रोन गेलेला आहे. भाऊ काय म्हणशील? तुम्ही बघू शकता आता ड्रोन किती आहेत. जवळपास 15-20 ड्रोन एका वेळेस उडत होते. जे जे बैल दिसतात आहेत ही सगळी बैल त्या बगाडला झोपणार. हा बगाडचा रस्ता आहे, इथून पुढे येणार. आता आपण तुम्हाला बगाड दाखवतो कुठे आहे. बगाड्या लटकवलेला बगाड्या. आला का रोडच्या वर येणार. आला 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 रोडच्या वर 100% आला. रोडच्या वर येणार 100% आला 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 आला. बगाडाचे वजन हे 2 ते 3 टन इतके असते. बगाडाला दगडाचे चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब आणि खांबावरती शीड आणि देन शिड्याला टांगलेला नवसाचा बगाडा, अशी त्याची रचना असते. गावामधील सर्व सुतार समाज मिळून बगाड बनवतात. बगाडाचा गाडा हा संपूर्णपणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. दरवर्षी बगाड झाल्यानंतर हे सर्व साहित्य गावातील एका मोठ्या विहिरीमध्ये ठेवले जाते व प्रिझर्व केले जाते. चला तर मग आता बघूया या बगाड यात्रेचे काही ड्रोन शॉट.
भाऊ कसा होता एक्सपिरियन्स बगाडचा? एक्सपिरियन्स मस्त होता, बट ऊन खूप आहे. आणि आता आता असं झालंय कधी जाऊन घरी झोपेल. समोर ट्रॅफिक जाम आहे. फक्त एवढं आहे की आता निघाल्यावरती असं वाटलं होतं की आता चला झालं शूट येते घेऊन आता जाऊ लगेच कुठेतरी जेवायला थांबू. बट समोरची कंडिशन बघता मला नाही वाटत की अजून अर्धा पाऊण तास आपण इथनं बाहेर निघू. असा होता आमचा बगाडाचा एक्सपिरियन्स. मला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा बऱ्याच नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी आमच्या पुणे बारामती पुणे या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.